दसऱ्याच्या दिवशी सकाळपासूनच लगबग चालू होते। पहिल्यांदा तर रांगोळी काढून घेतली, त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन फुलं आणले, मंदिरात गेलो, सगळ्या देवांचे दर्शन घेतले, तिथं सोनं फुलं वाहिले आणि आज देवीचा पण होम चालू होता तर तिथं पण नारळ वाहून आलो। येताना थोडासा नाश्ता केला, घरी आलेल्या भैयांनी सगळे हार करून घेतले। खाली जाऊन मग आमच्या तिन्ही पण गाड्यांना हार घातले। आता श्राऊची गाडी कुठं मागं ठेवणार आहे, तिच्या पण गाडीला छोटासा हार घातला आणि त्यानंतर आपल्या देवाला हार घालून घेतला। आता आमच्याकडे प्रॉपर देवारा नाही आहे, पण देवाचा एक फोटो आहे तर त्याला छान हार घालून घेतला। तुळशीला थोडीशी फुलांची रांगोळी काढली आणि ही मी रांगोळी काढली, तिला पण फुलांनी सजून घेतलं। भैयांनी श्राऊचं दर्शन घेतलं, त्यानंतर सरस्वती काढली, सगळं घरातलं पूजन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर गाड्यांची पूजा केली। आता आमच्याकडे जेवढ्या गाड्या आहेत त्यांचं मस्त असं पूजा केली, हार घातले आणि यानंतर करायचं होतं ते सगळ्यांचं औक्षण, पण त्याआधी थोडंसं स्वयंपाकाची वगैरे तयारी करून घेतली। छान स्वयंपाक झाला आणि त्यानंतर श्राऊचं, तिच्या पप्पाचं आणि भैयूचं सगळ्यांचं औक्षण करून असा संपला आमचा दसऱ्याचा दिवस। तुमचा कसा गेला कमेंट करून नक्की सांगा। बाय।